लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळेला घेण्याची चर्चा सुरू। लोकसभा आणि विधानसभा एकत्रित घेण्यासाठी निवडणूक आयोगाला 30 लाख ईव्हीएमची आवश्यकता आणि तयारीसाठी निवडणूक आयोगाकडे 1.5 वर्षांचा कालावधी आवश्यक। रिझर्व्ह बँकेची थकीत कर्जाच्या वसुलीबाबत ग्राहकांना केला जाणाऱ्या फोनसाठी नियमावली। वसुली एजंट कर्जधारकांना सकाळी 8च्या आधी आणि संध्याकाळी 7 नंतर फोन करू शकणार नाहीत, धमकीही देऊ शकणार नाहीत। वसुली एजंटसाठी आचारसंहिता तयार करण्याचे आरबीआयचे बँकांना निर्देश। सणासुदीच्या दिवसांमध्ये खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल आणि वनस्पती तूप इत्यादी अन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते। त्यात भेसळीची शक्यता विचारात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं तपासणीची विशेष मोहीम। कल्याण रेल्वे स्थानक परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली, परिसर जलमय। लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्येही गुडघाभर पाणी। पेण पार्किंग मधल्या 15 ते 20 बाईक्सचं नुकसान। पश्चिम रेल्वे मार्गावरती 5 नोव्हेंबरपर्यंत 2700 लोकल आणि 45 एक्सप्रेस रद्द। खार आणि गोरेगाव दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी जम्बो मेगा ब्लॉक। मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवत माथाडी कामगारांचं आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण। नवी मुंबई एपीएमसी मार्केट आज बंद असेल। ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्यावरती आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील। नेरूळमध्ये अंत्यसंस्कार पार पडतील। बाबा महाराज सातारकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रशासनाला सूचना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं बाबा महाराज सातारकर यांच्या कुटुंबियांची भेट आणि केलं सांत्वन। मुंबईतल्या निवासस्थानी भेट झाली। नवी मुंबईतील बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचं वारकऱ्यांकडे दर्शनासाठी अनुयायांची मोठी गर्दी। शिर्डीतल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली। सर, माझे बाबा देवाच्या घरी गेल्याचं आजी सांगते। मला देवाच्या घरचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला घरी परत पाठवा। सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र। जोवर फडणवीस मनावर घेत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्री कितीही शपथा घेतल्या तरी मराठा आरक्षण देऊ शकत नाहीत। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची शिंदे फडणवीसांवर टीका। शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा। तर आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला 7, शिंदे गटाला 5 आणि अजित पवार यांच्या गटाला 3 मंत्रिपदांची शक्यता। राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दिलासा नाही। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन। पंतप्रधान मोदींकडून साईबाबांचं पाद्यपूजन। नमो किसान योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण। मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात 1720 कोटी रुपये जमा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1,11,00,000 नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ। संपत राक्षे, खैरुन्निसा शेख, सविता राजभोज यांना प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्मान कार्डाचं वाटप। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाचं जलपूजन। सोबतच मोदींच्या हस्ते निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण। राज्यातल्या विविध जलप्रकल्पांना केंद्र सरकारनं मदत द्यावी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विनंती। महाराष्ट्र राज्याचा 50% भाग दुष्काळ प्रवण असल्यामुळे दुष्काळ मुक्तीसाठी पंतप्रधानांनी सहकार्य करावं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे विनंती। विरोधक कितीही प्रमाणात एकत्र आले तरी कुणीही पंतप्रधान मोदींना मात देऊ शकणार नाही। 2024 सालात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात सरकार येईल, एकनाथ शिंदेंचा विश्वास। शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? शिर्डीतल्या सभेत अजित पवार यांच्या समोरच पंतप्रधान मोदींचं शरद पवारांवरती टीकास्त्र। मोदींकडून शरद पवारांचं कौतुक करणारा एक व्हिडिओ ट्विट करत जयंत पाटील यांचा मोदींवरती पलटवार। हा किती विरोधाभास, असा जयंत पाटील यांचा ट्विटमधनं सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरती नाशिकच्या धुळगाव ग्रामस्थांचा बहिष्कार। काळ्या फिती लावून केला निषेध। आमदार अपात्रतेची अध्यक्षांसमोरची पुढची सुनावणी 2 नोव्हेंबरला। नव्यानं पुरावे सादर न करता अध्यक्षांनी निर्णय घ्यावा। ठाकरे गटाची मागणी। ते एकाच प्रकरणाचा दाखला घेत निर्णय घेता येणार नाही, विधानसभा अध्यक्षांची भूमिका। आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष वैतागले। मी नक्की ऐकायचं कुणाचं, स्वतःचं की कोर्टाचं?
राहुल नार्वेकरांचे उद्गार. इंडिया आघाडीकडनं आज श्रीवर्धनमध्ये शक्ती प्रदर्शन. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण एकाच मंचावर. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवरील राष्ट्रीय कार्यक्रमाचं आज मुंबईत आयोजन. यशवंतराव चव्हाण केंद्रात होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी उपस्थित असतील. परभणीत मालगाडीचं इंजिन रुळावरनं घसरलं. सुदैवानं जीवितहानी नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस. सरकार जरांगेंच्या मागणीवरती कोणता निर्णय घेणार याकडे मराठा समाजाचं लक्ष. मनोज जरांगेंच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांचं पथक आल्या पावली परत. तपासणीसाठी जरांगेंचा इन्कार. मराठा आरक्षण न मिळाल्यास 2024ची निवडणूक लढवणार नाही. हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांची घोषणा. मराठा आरक्षणासाठी निवडणूक न लढवण्याची घोषणा करणारे तानाजी मुटकुळे पहिले आमदार आहेत. पुण्यातल्या शिरूरमध्ये युवा संघर्ष यात्रेदरम्यान आमदार रोहित पवार यांची बैलगाडीतनं मिरवणूक. स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव आमदार रोहित पवार यांच्यासह रोहित पाटील हे सुद्धा बैलगाडीवरती स्वार झाले. शिंदे समिती लातूरमध्ये दाखल. अनेक मराठ्यांनी समितीसमोर सादर केले कुणबी असल्याचे पुरावे. 1967 सालची कागदपत्र सरकारकडनं गहाळ कशी झाली? ग्रामस्थांकडनं समितीला सवाल. सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण घडवायला गुणरत्न सदावर्तेच कारणीभूत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप. ठाण्यात मराठा समाजाचं शनिवारपासून साखळी उपोषण. जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात मराठा समाजाचा निर्णय. सांगलीमध्ये मनोज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी मराठा समाजाचा मशाल मोर्चा. आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांची जोरदार घोषणाबाजी. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील आष्टीत कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. जालन्यामधल्या आंतरवाली सराटीतही गावकऱ्यांकडनं कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये गावातील सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलांचा समावेश. यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या शिरपुली गावात मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन. राजकीय नेत्यांना गावबंदी आणि आगामी निवडणुकांवरती बहिष्कार. ग्रामस्थांचा निर्णय. सरकारनं मराठा समाजाला फसवलंय, मात्र इथून पुढे समाज फसणार नाही. 4 दिवसात बैठक घेऊ आणि वेळ पडली तर पालकमंत्र्यांनाही जिल्हा बंदी करू. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा. पंढरपूरमधल्या सरगम चौकात आमदार समाधान औताडे यांची गाडी अडवली. यावेळी आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका औताडे यांनी मांडली. परभणीच्या सोनपेठमध्ये मराठा समाजाच्या बांधवांकडून काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांची गाडी अडवण्यात आली. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची मागणी केली गेली. परभणीच्या ताडकळसमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांना मराठा आंदोलकांनी रोखलं. जोवर मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांनी गावात येऊ नये, आंदोलनकर्त्यांची भूमिका. परभणीमध्ये काल दिवसभरात सलग तिसऱ्या नेत्याला गावात येण्यापासून अडवलं. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना वाईमधल्या मराठा समाजानं गावाबाहेरच अडवलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परभणीतल्या ताडकळसमध्ये गावकऱ्यांचं कॅन्डल मार्च. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी. बीडमध्ये शिंदे गटाच्या शिवसेना परमेश्वर तळेकर यांचा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सादर केला. नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा दिलाय. भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी पाऊल उचललं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.